स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या रोहित बेस्ट सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती। आजचा सब्जेक्ट आहे आपला व्हिडिओचा की लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केले होते आणि खूप महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे देखील आले आहेत, परंतु जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या महिन्यांमध्ये अर्ज करून देखील काही महिला अशा आहेत की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत। तर याची काय कारणे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते आणि भरपूर महिलांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे, परंतु काही महिलांना या योजनेचा फॉर्म पोर्टलवरती किंवा अंगणवाडीमध्ये येऊन सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत। याचे प्रामुख्याने दोन कारणे असू शकतात। पहिलं कारण असं आहे की तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक नसावं, त्यामुळे तुमचे पैसे आलेले नाहीत। आणि दुसरं कारण म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत तरी पण तुम्हाला माहिती नसू शकतं की तुमच्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत। की खूप साऱ्या महिला अशा असतात की ज्यांनी बचत गटातील वैयक्तिक कर्जासाठी किंवा वाहन खरेदीसाठी किंवा गोल्ड लोन किंवा सोने तारण कर्जासाठी बँकांमध्ये अकाउंट ओपन केलेले असतात। ज्यावेळेस त्यांचं अकाउंट ओपन केलेलं असतं त्यावेळेस DBT ॲक्टिवेट केलेले असते, पण हे महिलांना माहीत नसतं। ते जे लाडके बहीण योजनेचे किंवा जे सरकारी योजनेचे पैसे येणारे आहेत ते त्या बँकांमध्ये जमा झालेले असतात, परंतु याच्याविषयी आपल्याला काहीच कल्पना नसते। त्यामुळे आपण जो फॉर्म भरलेला आहे आणि त्या फॉर्मसोबत जी बँक अपलोड केलेली आहे त्या बँकेमध्ये जाऊन सतत चौकशी करत असतो की माझे पैसे का नाही आले, माझे पैसे का नाही आले। तर तुम्ही बँकांमध्ये चौकशी करायला गेला तर बँकवाले सांगतील की तुमच्या या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। असं नाही आहे की तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरताना किंवा अंगणवाडीमध्ये जमा करताना जे बँकची झेरॉक्स दिलेली आहे त्याच बँक खात्यात तुमचे पैसे जमा होतील असं काहीही नाही आहे। तुमचे पैसे हे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या खात्यावरच जमा होणार आहेत, म्हणजे पोर्टलवरती तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर जे खाते दिसेल त्या खात्यावरती तुमचे पैसे जमा होणार आहेत। तर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक अकाउंट, तुमचं कोणतं खातं लिंक आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे। त्या दोन पद्धतीने आपण तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे चेक करू शकतो। त्यासाठी पहिली पद्धत आहे, मोबाईलमध्ये जायचं आहे आणि क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे गुगलला तुम्हाला आधार म्हणून सर्च करायचं आहे, AADHAR आधार असं सर्च केल्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं एक सर्च बारमध्ये येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो पहिला येईल युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा आधार नंबर टाकून झाल्यावर तुम्हाला खालचा कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर 6 अंकी OTP येईल। तो OTP एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल। याच्यामध्ये स्क्रोल डाऊन करून बँक सीडिंग स्थिती याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डचे शेवटचे 4 अंक दिसत आहेत पहा, आणि ज्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेचं नाव तिथं दिसतंय। जर समजा तुमचं आधार कार्ड कोणत्याही बँक खात्याशी लिंक नसेल तर इथं निसक्रिय किंवा डिॲक्टिवेट असं लिहून येतं। ही झाली पहिली पद्धत। जर आधारची वेबसाईट चालत नसेल तर दुसऱ्या एका पद्धतीने आपण तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे चेक करू शकतो। चला तर मग आपण दुसरी पद्धत बघूया। पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं गुगलमध्ये आपल्याला NPCI असं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पहिल्या सर्च बारमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची वेबसाईट ओपन होईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर जो सुरुवातीला जो बॅनर दिसेल 1 नंबरचा त्याला लेफ्ट साईडला स्क्रोल करायचं आहे एकदा, त्याच्यानंतर परत एकदा स्क्रोल केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मोअरवर। त्याच्यानंतर खाली आल्यावर बघा भारत आधार सीडिंग इनॅबलर म्हणजेच बेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग असं वरती दिसेल तुम्हाला, इथे ॲरो देऊन दिलेला आहे, तर त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर 4 ऑप्शन ओपन होतील, त्याच्यामधल्या 3 नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, गेट आधार मॅप स्टेटस। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड एंटर करायचं आहे। आधार कार्ड एंटर केल्यानंतर जो कॅप्चा आहे तो एंटर करायचा आहे। ज्या मोबाईल नंबरला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल,
तो OTP एंटर करून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर पहा NPCIच्या वेबसाईटवर पण देखील तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक अकाउंट लिंक आहे हे चेक करू शकता. असं व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.